नमो बुद्धाय. जय भीम. आज आहे आश्विन पौर्णिमा. आपल्या सर्वांना या आश्विन पौर्णिमेच्या हार्दिक मंगलकामना. त्रिकाल बाधित सर्व भिक्खू भिक्खुनी संघांना माझं त्रिवार वंदन. आश्विन पौर्णिमेच्या दिनी या मंगल प्रसंगी बुद्धांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग घडले त्या सर्व घटनांना, त्या सर्व प्रसंगांना मी कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते. सर्वत्र ग्रंथवाचन पठण चालू आहे आणि वर्षावा समापनाचा आजचा दिवस आहे. त्या सर्वांच्या जीवनामध्ये धम्म प्रस्थापित हो अशा अनेक मंगलकामना करते. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी आणि क्वचितच स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगामध्ये एखाद्याच वेळी आणि स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात आणि परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेतात. असंख्य जीवांना दुःखसागरातून तरुण नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देतात. अशा या महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन करते. सर्वकालीन बुद्धांनासुद्धा त्रिवार वंदन. सर्वांच्या जीवनामध्ये या आश्विन पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांच्या जीवनामध्ये धम्म प्रस्थापित हो. सर्वांचे जीवन पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अतिशय पूर्णत्वास जावो. म्हणून एका ठिकाणी बुद्ध असं म्हणतात की जो आपल्या ऐन तारुण्यामध्ये बुद्धाला शरण येतो तो घनमुक्त आकाशातील शीतल चंद्राप्रमाणे स्वतः प्रकाशमान होतो आणि साऱ्या पृथ्वीतलाला प्रकाशमान करतो. म्हणून आपण सर्वांनी आपल्या ऐन तारुण्यामध्ये बुद्धाला, धम्माला, संघाला निश्चितच शरण गेलं पाहिजे. स्वतः ज्ञानाने परिपूर्ण झालं पाहिजे आणि आपल्याला मिळालेलं ज्ञान इतरांना देऊन त्यांनाही आपण प्रकाशमान केलं पाहिजे. हा संदेश इथं महत्त्वपूर्ण वाटतो आणि जे जे काही बुद्धाचे संदेश उपदेश आहेत या पौर्णिमेच्या निमित्ताने का होईना आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा अंगीकार करावा. इतकंच. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम. जय बुद्ध. जय भारत. जय संविधान.